बेंदूर सणाच्या उत्सवासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू असताना ऐन सणाच्या दिवशी पहाटे देखण्या बैलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुर्णी गावावर शोककळा पसरली। या घटनेमुळे नियोजित मिरवणुकीचा उत्साह क्षणात दुःखात बदलला। कुर्णी येथील एसपी स्पोर्ट्स मंडळाने दरवर्षीप्रमाणे बेंदूर सणाच्या मिरवणुकीसाठी सुमारे 80,000 रुपये खर्चून आकर्षक बैल खरेदी केला होता। गेल्या 15 दिवसापासून मंडळातील तरुणांनी बैलाची प्रेमाने देखभाल केली होती। त्याच्या खाण्यापिण्यापासून सर्व व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती। मिरवणुकीसाठी 30,000 रुपये खर्चून बेंजो पथक निश्चित करण्यात आले होते। तसेच मंडळाच्या सदस्यांनी 150 टी-शर्ट छापून घेतले होते। नैवेद्यापासून मिरवणुकीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती। मात्र बेंदूर सणाच्या दिवशी पहाटे बैलाला अंघोळीसाठी नेत असताना तो मृत असल्याचे दिसून आले। पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। ही बातमी समजताच मंडळातील तरुणांनी एकच टाहो फोडला। अनेकांना अश्रू अनावर झाले। यानंतर बैलावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला दफन करण्यात आले। बेंदूर सणासाठी तयार केलेला नैवेद्यही त्याच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात आला। या भावनिक प्रसंगामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले। कुर्णी गावात दरवर्षी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदाही सर्व तयारी पूर्ण झाली होती। मात्र एम स्पोर्ट्स मंडळाच्या बैलाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण बेंदूर उत्सवावर शोककळा पसरली असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे। अवघ्या 3,500 लोकसंख्या असणाऱ्या कुर्णी गावामध्ये बेंदूर सणादिवशी बैलाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे। एसपी स्पोर्ट्स यामध्ये दरवर्षी अग्रेसर असते। बँजो आणि पारंपरिक वाद्याच्या मिरवणूक काढली जाते। मात्र यंदा घडलेल्या या घटनेमुळे मंडळातील सर्व तरुण मोकलून रडताना दिसून येत होते। महिला वर्गही शोकसागरामध्ये बुडून गेला होता। गावामधील बेंदूर सण हा प्रसंगामुळे शांततेत पार पडला। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। एसपी स्पोर्ट्स यावर्षी कर्नाटक बेंदूर आमच्या गावामध्ये जो उत्साह साजरा होतो पारंपरिक पद्धतीने, तो थोडे दिवस म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे जो बंद झाला होता, कमी होत होता, त्यासाठी मंडळाने एक बैल 1 महिना झालं तयारी करून त्यासाठी आणला होता। आणि त्यामध्ये आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी टी-शर्ट आणणे, वाद्य, पारंपरिक वाद्य असे सर्व सोयी करून, पण त्या आमच्या वाघाचा आज मृत्यू झाला। त्याबद्दल आम्हाला एक भावनिक दुःख होत आहे। आज दिनांक 29 जून 2026 रोजी एसपी स्पोर्ट्स या मंडळाने एक बैल आणून बेंदूर या सणानिमित्त बैलाची मोठ्याने मिरवणूक काढण्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। पण आज सकाळीच दुर्दैवानं त्या बैलाचा मृत्यू झालेला आहे। आज या बेंदूर सणानिमित्त बैलपोळा हा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी एसपी स्पोर्टने संघटित होऊन पुढाकार घेऊन या अशा पद्धतीच्या पारंपरिक सणांना एक चांगल्या पद्धतीचा उत्साह निर्माण व्हावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। पण दुर्दैवानं आज सकाळी तो बैल मरण पावल्यामुळे सगळ्याच कुर्णी गावामध्ये आज शोकाकळा पसरली आहे।